जनगण मन हा आमचा अभिमान आहे, परंतु वंदे मातरम सक्तीचे करणे हे असंवैधानिक आहे. वारिस पठाण यांनी केंद्राच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंबईच्या बाजारांमध्ये मासे कापून विकता येणार नाही, तर BMC महापौर रितू तावडे यांनी उद्धव गट आणि मनसेने केलेल्या आरोपांचे खंडन केले असून ते केवळ कोळी समाजात अफवा पसरवत असल्याचे म्हटलेले आहे. मुंबईतील मानखुर्द येथील AIMIM नगरसेविका रोशन शेख यांना मोठा धक्का बसलेला आहे. बनावट जात प्रमाणपत्राशी संबंधित एका प्रकरणामुळे त्यांना आपली नगरसेवक पदाची जागा गमवावी लागण्याची आता शक्यता वर्तवली जात आहे. आम्ही वंदे मातरमच्या जयघोषाला विरोध करतो. अबू आझमी यांचे पुत्र फरहान आझमी यांच्या विधानामुळे आता नवा वाद पेटला. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावर पलटवार करत म्हटले, त्याला पैसे द्या, मग तो काहीही करेल. रेल्वे तिकीट बुकिंग आता अत्यंत वेगवान होणार आहे. रेल्वेने एका नवीन हायस्पीड प्रणाली सुरू केलेली आहे, जिच्या मदतीने अवघ्या 1 मिनिटात 1.5 लाख तिकिटे बुक करणं शक्य होणार आहे. ही प्रणाली सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टमद्वारे विकसित केली जाणार. तहानू दिवा लोकल ट्रेनमधील गुजराती जाहिरातींवरून मोठा वाद निर्माण झालेला आहे. मराठी प्रवाशांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला असून संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषेचा मान राखण्याची मागणी आता जोर धरू लागली. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण झालेली आहे. ब्रेंट क्रूडचे दर $100 खाली आलेले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव निवळण्याच्या आशांमुळे जागतिक बाजारांमध्ये मोठी हालचाल दिसून येत आहे. चेंबूरमध्ये हृदयद्रावक घटना घडलेली आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. CCTV फुटेजच्या आधारे गुन्हेगाराचा शोध घेतला जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाने BMCला 99,000 फेरीवाल्यांना 5 आठवड्यांच्या आत QR कोड आधारित ओळखपत्रे देण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे आता अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे अधिक सुलभ होईल अशी अपेक्षा आहे. ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त संपूर्ण देशाने आपल्या शूर जवानांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले, दहशतवादाच्या प्रत्येक कृत्याला चोख उत्तर कसे द्यायचे हे भारताला चांगलेच ठाऊक आहे. भारत कोणालाही माफ करत नाही. मुंबईतील ईस्टर्न एक्सप्रेस हायवे संदर्भात कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप समोर आलेले आहेत. भाजप नगरसेवक तजिंदर सिंग तिवाना यांनी BMCच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले असून रस्ते दुरुस्तीवरील खर्चाच्या चौकशीची मागणी केली आहे. भाईंदरमध्ये प्रस्तावित करवाढीच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात संघर्ष निर्माण झाला. एकनाथ शिंदे यांनी यात मध्यस्थी केल्यामुळे हा प्रस्ताव पुन्हा महापालिकेकडे परत पाठवण्यात आला आहे आणि याचमुळे या भागातील राजकीय हालचालींना वेग आला. मुंबईतील वरळी येथे एक दुर्दैवी घटना घडली. एका तरुणीने व्हिडिओ कॉलवर असतानाच आत्महत्या केली. तिच्या चारित्र्यावर संशय घेतल्याचा आणि तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप तिच्या वडिलांवर करण्यात आलेला आहे आणि याच प्रकरणाचा तपास आता सुरू आहे. गोरेगाव नेस्को अंमली पदार्थ प्रकरणात युरोपियन कनेक्शन उघडकीस आलेले आहे. पोलिसांच्या तपासात एका आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ रॅकेटचे अस्तित्व समोर आलेलं असून हे रॅकेट भारतात बेकायदेशीर गोळ्यांची तस्करी करत असल्याचा संशय आहे. दक्षिण मुंबईतील 13,000 इमारती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालामुळे खळबळ उडाली आहे आणि याचमुळे या भागातील मोठ्या प्रमाणावरील पुनर्विकास प्रकल्पांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. वसई विरारमधील परिस्थिती बिकट झालेली आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा जोडण्यांच्या अभावामुळे अनेक भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली असून रहिवाशांना पाण्यासाठी टँकर्सवर अवलंबून राहावे लागत आहे. मुंबईतील आर्द्रतेचे प्रमाण आता सतत वाढत आहे, त्यामुळे उष्माघाताचा धोकाही वाढलेला आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि कडक ऊन असताना विशेषतः दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे शक्य तितके टाळावे असे आवाहन प्रशासन वारंवार करत आहे. नागपूरमध्ये एका नायब तहसीलदाराने बेकायदेशीर वाळू उपसा रोखण्यासाठी चक्क JCB मशीनवर चढून ठाम भूमिका घेतली. आपला जीव मुठीत धरून त्यांनी 4 किलोमीटरपर्यंत त्या मशीनचा पाठलाग केला. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईत सोने आणि चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅम भाव 1,39,750 वर पोहोचला आहे, तर चांदीचा भाव 2,70,000 प्रति किलो झाला आहे. निवडणुका पार पडल्यानंतर 5 राज्यांमध्ये आचारसंहिता संपुष्टात आलेली आहे. आता या राज्यांमध्ये नवीन योजना आणि भरती प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे.